दुपारी स्वराला घरी आणल्यानंतर होळीच्या नैवेद्याच्या तयारीला लागले. हे बघा, एका साईडला पुरण झालं आहे. आता आमटीची तयारी करते. एका बाजूला चहाही होतोय साईड बाय साईड. हे बघा, आता चहा झाला तर आमटीचंच तर वाटण वाटून घेते. कांदा लसूण मसाला मी घातला आहे. बाकीचं मीठ मिरची सगळं आपण टाकतच असतो. हे असं आता पटापट फोडणी देऊन घेते. कणिक मळून झालंय, वरण भात करून झालाय, भजी कुरडई आणि आता पोळीच राहिली आहे. आमटी झाली आहे आता रेडी. हे बघा, आता इथे होळीची पण तयारी करून झालेली आहे. सोसायटीतल्या लोकांनी सगळी होळी रेडी करून ठेवली आहे. छानशी रांगोळी वगैरे काढली आहे. खूप सुंदर सजवली होळी. म्हटलं चला आता आपण पटापट नैवेद्य उरकून घेऊया. खूप उशीर होतो. खरं तर हे शूटिंग वगैरे करण्यात अजूनच जास्त वेळ जातो. मग बाकीचं काही शूट केलं नाही. हे बघा, आता नैवेद्य रेडी झाला आहे माझा. मग आता स्वतःचं आवरून घेतलं. 7 वाजता आम्ही बाहेर आलो पूजेसाठी. होळी नुकतीच पेटवली होती. होळीचे खूप चटके बसत होते. खूपच पेट घेतला होता होळीने. मोठी होळी बनवली होती ना, तर म्हटलं थोडा वेळ थांबूयात आपण. पण ती काय थांबेच ना. होळी खूपच वाढतच चालली होती आणि उशीर पण होत होता. नंतर जेवायला पण उशीर होत होता. म्हटलं जाऊ दे, आता मी घेते पूजा करून. माझ्या मैत्रिणी थांबल्या होत्या. त्या म्हटल्यात आम्ही नंतर करतो. म्हटलं जाऊ दे, आता आपण पूजा करून घेऊया. होळीला असं पाणी फिरवून घेतलं. होळीची पूजा झाली. छान जे जे काय आणलं होतं तिला वाहण्यासाठी सर्व काही व्यवस्थित अर्पण करून घेतलं. होळीच्या या अग्नीमध्ये सगळ्या वाईट शक्ती, वाईट विचारांचा नाश होऊ दे, अशी तिच्याकडे प्रार्थना केली. सगळ्यांचं कल्याण कर. खूप चटके बसत होते खरं तर इथे पूजा करताना, कारण हवा पण त्याच बाजूने येत होती. आता माझ्यावर पूर्ण असं चटके लागत होते. म्हणजे त्यामुळे खूप मागे जाऊन मी पूजा करत होते. नंतर आता आम्ही हळदी कुंकू उरकून घेतलं. होळी झाल्यानंतर हा सगळ्या बायकांचा एक कार्यक्रमच असतो. हे झाल्यावर मग आम्ही फोटोशूट केलं. असा होता आमचा आजचा होळीचा दिवस. कसा वाटला तुम्हाला? बाय.